नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत मस्त असं चमचमीत पालक पनीरची रेसिपी. तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघूच शकता. पालकचा जो कलर आहे तो अजिबात चेंज होत नाही. तर या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो पालक घेतलेली आहे आणि इथे बघू शकता फक्त पानं घ्यायची आहे. याचा देठाचा भाग अजिबात घेऊ नका आणि याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण याला ब्लांच करून घेऊया. तर त्यासाठी मी इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं. याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय आणि अगदी चिमटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे. याच्यामुळे काय होतं, की पालकचा जो कलर आहे तो चेंज होत नाही. तर इथे आता पालक टाकून घेऊया. तर तुम्हाला वाटत असेल एवढंसं छोटंसं भांडं घेतलंय आणि याच्यामध्ये एवढी सारी पालक टाकली आहे. तर हे ब्लांच केलं ना तर अगदी थोडंसंच होतं. त्याच्यामुळे एवढी पालक याच्यामध्ये आरामात बसते. तर इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटं याला छान असं शिजवून घ्यायचंय. तर आता आपली पालक बघू शकता शिजवून झालेली आहे. आता इथे गॅसचा फ्लेम बंद करून द्यायचा आहे आणि आता ही जे गरम-गरम पालक आपल्याला थंड पाण्यात टाकायचं आहे. तर मी इथे साईडला एक बर्फाचं पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये लगेचच आपण ही पालक टाकून घेऊया. तर याच्यामुळे जी कुकिंग प्रोसेस आहे ती लगेच थांबते आणि जो पालकचा कलर आहे तो चेंज होत नाही. तर आता बघू शकता हे आपण बर्फाच्या पाण्यात टाकल्यामुळे हे लगेचच थंड होतं. तर आता आपण याला मिक्सरला लावून घेऊया. त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये हे जी पालक आहे ते टाकून घेऊया. यासोबतच याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा टाकायची आहे. तर मी इथे बारीक आहे ह्या हिरव्या मिरच्या आणि तिखट थोडा कमी आहे त्याच्यामुळे मी जास्त टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. सोबतच कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आता आपण याला पाणी न टाकता याचं पेस्ट बनवून घेऊयात. तर इथे बघू शकता पालकची जी प्युरी आहे ते तयार झालेली आहे. दुसरीकडे कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं, आता याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचे. सोबतच 1 इंच आल्याचा तुकडा या पद्धतीने कट करून घेतलाय. यासोबतच 6 ते 7 काजू घेतलेले आहे. हे सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला मिनिटभर परतून घ्यायचंय. तर काजू टाकल्यामुळे भाजीची टेस्ट खूप छान लागते. तर एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. आता हे चांगलं मिनिटभर परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया आणि कांदा सुद्धा चांगला असा परतून घ्यायचा आहे. तर कांदा सुद्धा अर्धा मिनिटभर परतून घेतलेला आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत. तर मी इथे 2 टोमॅटो असे मोठे-मोठे कट करून घेतलेले आहे आणि याला सुद्धा मिक्स करून घेऊयात. तर आता टमाटर लवकर शिजायला पाहिजे त्यासाठी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊयात. मीठ टाकल्यामुळे टमाटर जे आहेत ते लवकर सॉफ्ट होतात. तर आता आपण याला 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवून द्यायचंय. म्हणजे टमाटर जे आहेत ते चांगले असे सॉफ्ट होतील. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर आता हे बघून घेऊया. तर आता आपले टमाटर मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत. तर हे मी मध्ये-मध्ये फिरवलं होतं. तर बघू शकता टमाटर छान असे सॉफ्ट झालेले आहेत. तर आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. तर थंड करण्यासाठी आपण हे साईडला ठेवून घेऊया आणि जोपर्यंत हे थंड होतंय तोपर्यंत आपण एका पॅनमध्ये पनीर फ्राय करून घ्यायचंय. तर एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतले आणि याच्यामध्ये पनीरचे तुकडे टाकून घेऊयात. तर पनीरचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे. खूप जास्त आपल्याला डार्क करायचे नाहीयेत. तर एक साइडनी झाल्यानंतर दुसऱ्या साइडला या पद्धतीने पलटून घ्यायचे आहेत. तर याच पद्धतीने दोन्ही साइडनी पनीर जे आहेत ते असे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर दोन्ही साइडनी छान असे आपले पनीर जे आहेत ते फ्राय करून झालेले आहेत. तर आता आपण हे साइडला ठेवून घेऊयात. आणि दुसरीकडे आपला जो मसाला आपण बनवला होता तो सुद्धा थंड झालाय. तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सगळा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि आता याची पेस्ट बनवून घेऊयात. तर इथे बघू शकता आपला जो हे पेस्ट आहे ते तयार झालेलं आहे. आता त्याच कढईमध्ये 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे
तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचंय. तर जिरं छान तडतडलं. आता याच्यामध्ये आपण काही हे सुके मसाले टाकून घेऊयात. तर लवंग, हिरवी विलायची, मिरे आणि मी इथे कलमी घेतलेली आहे. तर तुम्ही तुम्हाला जे आवडतात ती इथे सुके मसाले घेऊ शकता. तर आता आपण याच्यामध्ये ही पेस्ट जे आहेत ते टाकून घेऊयात. आता आपल्याला हा जो मसाला आहे तो चांगला असा परतून घ्यायचा आहे. तर मसाला जितका चांगला परतला जाईल तितकी भाजीची चव खूप छान लागते. तर आता याला ड्राय होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय. याचं सगळं पाणी जे आहे ते आटलं पाहिजे. पण त्यासाठी हे सतत फिरवत राहायचंय. कारण आपण याच्यामध्ये काजू वापरले त्याच्यामुळे ही जी पेस्ट आहे ते भांड्याला लागू शकतं किंवा जळू शकते. तर हे सतत असं फिरवत राहायचंय. तर आता तुम्ही इथे बघू शकता मसाला आपला चांगला असा ड्राय झालेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊयात. तर याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे. पाव चमचा हळद टाकून घेऊया. अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. तर मीठ आपण आधी सुद्धा टाकलं होतं. त्याच्यामुळे मीठ जपून टाकायचंय आणि आता याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. तर आपण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली आहे त्याच्यामुळे लाल तिखट कमी टाकलेलं आहे. जर तुम्हाला फक्त लाल तिखट टाकायचं असेल तसं सुद्धा करू शकता. नाहीतर फक्त हिरवी मिरचीची सुद्धा भाजी हे करू शकता. तर इथे बघू शकता मसाला आपला चांगला असा परतून झालेला आहे. तर बघू शकता या पद्धतीनेच मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. तर आता आपण याच्यामध्ये जी पालक प्युरी बनवून ठेवली होती ते टाकून घेऊयात आणि याला आता एकदम मिक्स करून घ्यायचंय. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी मी इथे फिरवून टाकणार आहे. कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये प्युरी खूप सारी लागलेली असते. तर आता ते सुद्धा याच्यात टाकून घेतलंय. परत एकदा मिक्स करून घेऊयात. तर ही बघा खूप जास्त पातळ नाही झाली आहे किंवा खूप जास्त घट्टही नाही आहे. अगदी परफेक्ट आहे आणि अजून ही थोडीशी घट्ट होईल. त्याच्यामुळे याच पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये जे पनीर फ्राय करून ठेवले होते ते टाकून घेऊयात आणि परत त्याला मिक्स करून घ्यायचंय. तर आता आपण हे झाकून 2 ते 3 मिनिटं शिजवून घेणार आहे. तर खूप जास्त वेळ शिजवायची गरज नाहीये कारण आपण पालक जे आहेत ते आधीच शिजवून घेतलेली आहे. तर मी ते 2 ते 3 मिनिटं हे जे भाजी आहे ते चांगलीशी शिजवून घेतलेली आहे. तर आपलं मस्त असं चमचमीत हे पालक पनीर तयार झालंय. तर तुम्ही इथे पराठा, नान कशासोबतही खाऊ शकता. अगदी मस्तच लागते. तर या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर आता ही भाजी झालेली आहे. गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे. आता आपण याला सर्व्ह करून घेऊयात. तर तुम्ही इथे भाजीचा कलर बघू शकता. अजिबात चेंज होत नाही. हिरवाचा हिरवाच राहतो. तर याच पद्धतीने बनवून बघा. तर यासोबत मी याच्यावर तडका सुद्धा बनवला आहे. तर तो तुम्ही ऑप्शनल आहे. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही बनवू शकता. तर 2 चमचे तूप गरम करून घेतलंय आणि त्याच्यामध्ये लसूण, मिरची आणि थोडंसं लाल तिखट टाकून तो तडका याच्यावर टाकून घेतलेला आहे. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय.